काय तुम्ही गप्प का हा. सांग कशासाठी आम्ही गप्प कशासाठी होतो पण मला सांग हा. ही अशी का? काय झालंय काय यांना तू घाबरतेस का घाबरत नाहीस ना तसं ते काही करणार नाही बाबा का उशीर का झाला हिला तुम्ही विचारताय हो माझी कन्या आहे ती घाबरता म्हणून म्हणून ही घाबरणारी नव्हे तर घाबरवणारी आहे हो. दिसते बरं वेळ झाला याच्या मुळाशी कारण का का तुम्ही दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी हा. आमचं कर्तव्य आम्ही पूर्ण करत होतो होय. ब्राह्मणांची सेवा ब्राह्मणाची सेवा काकांची सेवा हा. आणि हल्ली काकांचं लक्ष नसल्या कारणानं हा. काका कुठेही फिरत असतात हा. त्यांना शोधण्यासाठी आम्हाला वेळ केव्हा निघून जातो ही कळत जाऊ तू घेतलीस हो. काही हरकत नाही ब्राह्मणांची सेवा करा आणि ब्राह्मणांची सेवा केल्यामुळे सगळं तुम्हाला वैभव लाभणार आहे त्यामुळे कर्तव्य विसरू नका बरं आता पुढे चालला बरं तुम्ही काय चाललंय काय आता काय चाललंय लवकरात लवकर सांगा काय चाललंय वेळ करू नका लवकर लवकर सांगा काय चाललंय कुठकुठ सांगा तुम्ही काय चाललंय बाबा तुझे बाबा काका नाही हो बाबा काय 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 किती बाबा बाबा अगं मी बाबा नाही हे काही वेगळेच करते तू ते म्हणतात म्हण होते त्या म्हणते म्हणून तू काय सांगते त्या काय आम्ही काहीही म्हणत नाही काय म्हणत होते माहितीये काय 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 आमच्या इच्छेसाठी नव्हे लाडकी माझी कन्या आहे एकुलती एक कन्या आहे इच्छा पूर्ण केली असं काय म्हणते ती काय माहितीये काय काय म्हणते ही फुकट गेलेली आहे ही फुकट गेलेली आहे पण तुमच्या याच्या मुळाशी कारण काय माहितीये पण तुमच्या तपा ही हल्ली जेवत नाही होय ग तेच म्हणते तू वाळत वाळत का नसेल आणि फुकट चाललंय तू वाळत जातेस हे काय चाललंय काय होतंय त्या सेवेसाठी येण्यासाठी विलंब करत होती मी हिला जबरदस्तीनं हिला सांगून सांगून लवकर घेऊन आलो बाबा आणि बाबा का माहितीये हे जर आडे वेळे घेतात मीच सांगते तुम्हाला आम्ही ना आम्ही ठरविलेलं आहे काय 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 अगं काय अगं तुला लाज कशी वाटत नाही लाज तुला लाज कशी वाटत नाही काय ठरलं मी तुमचा करण्याचा बाप असला तरी करण्याचा बाप आहे मला हे सांगितलं का तुम्ही ठरविलं काय ठरविलं कोणासमोर ठरविलं हो तुमच्या आज्ञेशिवाय बाबा म्हणून विचारतो काय तुम्ही ठरलं काकांच्या मुलीचं लग्न ठरविलात म्हणून आम्हाला असंच वाटलं आमचंही लवकर लग्न हो नको नको लग्न लवकर अगोदर काय माहितीये सहज अरण्याच्या ठिकाणी जावं हा म्हणते वनेश्वर व्हायची आहे बाबा. मग तू घाबरतेस का वनेश्वर जायचं इकडे ना वनेश्वर पाहिजे मला वनेश्वर पाहिजे आहे चला 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 जा म्हणालो मागं पाहिलंच नाही काय काय येणार केव्हा जाणार केव्हा हे सांगितलं येऊ ना 4-5 दिवसांनी तुला ते येऊ नको येऊ ना इकडे बघ कुठेही जायचं नाही 4-5 दिवसांनी येऊ मी इच्छा पूर्ण मी करणार जायचंय ना जायचं लवकरात लवकर जायचं सूर्य हस्ताला पुढे शेत यायचं काय निवडक असं सैन्य द्या जागा सोडा काय
राज हा विद्रत राज करता आपला कल्याण असतो, कल्याण. कसं काय ती पुष्कळ वर्षापूर्वी आमचं येणं झालं होतं तेव्हा दुडू रांगत चालणारी बोबड्या बोलानं बोलणारी बिटुकली तुझी बाळ मुदावती ना ती मुलावती होय होय पण त्यावेळी ती लहान होती ती इटुकली पिटुकली होती पण आता ती मोठी झाली आहे काय सांगताय का होय 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 काय हो आठवण चांगली केली होय का या वर्षी मला लागली तिथं करायचं आहे लग्न यावर्षी करायचं नाही मग मुहूर्त आहेत का पण मुहूर्त लग्न सराई सुरू झालेली आहे होय होय पण मुहूर्त शोधण्यापूर्वी तुमच्यामध्ये मला जबाबदारी द्यायची आहे काय कारण भूत भविष्य वर्तमान झालं तुम्ही जाणता त्यावेळी यावर्षी माझ्या मुलीच्या लग्नाला योगायोग चांगला आहे की नाही पण काय रे काय 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 तुझ्या या राज्याच्या ठिकाणी ज्योतिषाचार्य आहे लग्न पत्रिका काढून घेतली ती नाही काढलेली आहे जन्मपत्रिका काढलेली आहे मग मला काय विचारतोय? तुमच्या मुखातून यावेळी मला समोर ऐकायचं आहे होय का? होय होय म्हणजे त्यांच्यावरही विश्वास आहे हो. माझ्यावरही आहे विश्वास आहे. आणि म्हणून यावेळी लग्न आहे की नाही पाहूया ना यावर्षी होय पुढच्या मासात होय होय ना तुम्हाला बोलू का फक्त सांगा योगायोग आहे की नाही? नारायण 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 अरे हे काय आनंदाच्या भावात तुम्हाला मी सांगितलं माझ्या मुलीच्या लग्नाला योगायोग चांगला आहे की नाही आणि तुम्ही पाण्याचं कर्तव्य केलं पाहून झाला एका निराश वतनात आता काय घडलंय कुणा बाबतीत काय घडणार आहे बाळ मुदावती बाबत लग्नयोग आहे की नाही पाहायला सांगितलंच खरं पण मी पाहिलं ते फार आगळ वेगळं राजन ते जर मी तुला कथन केलं तर तुझ्या काळजाला हात घातल्यासारखं वाटलं तरी पण ऐकण्याची इच्छा आहे मग ऐक येणाऱ्या 4-5 दिवसात तिच्या जीवनात महाभयंकर संकट निर्माण होणार आहे संकट म्हणून योग्य ती दक्षता घ्यायला हवी सुरक्षिततेत वाढ करायला हवी एवढं नव्हे तर राजन या तुझ्या सौम्यती नगरीचा परिसर उल्लंघून सीमा उल्लंघून कुठं पाठवू नकोस म्हणजे आता तुम्ही येण्यापूर्वी माझी मुलगी आली होती तिने इच्छा प्रदर्शित केली मला अरण्यात जायचंय वनेश्वर व्हायची आहे आणि ती तिची इच्छा मी पूर्ण केली आहे मग संकट होईल मग तो अनाथ होण्यामध्ये सुखाने दुःख ही चक्राकार गतीप्रमाणे अर्थात पण त्या दुःखात सुद्धा सुखाची मनीषा मनात ठेवायलाच हवी आणि परमेश्वर चिंतनातनं आपली भूक आणि तृषा शांत करायला हवी आणि तीच आज प्रत्येकाला लागायला हवी